राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होडगी इथं भेट देऊन पीठाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांचा धार्मिक विधी मंत्रोच्चार आणि पारंपरिक पद्धतीनं सत्कार करण्यात आला। याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे, शिवसेना नेते अमोल शिंदे, अमर पाटील, केदार उंबर्जे, मंगेश चिमटे, नगरसेवक शिवानंद पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। भेटीदरम्यान डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांनी सामाजिक उपक्रमांसाठी अक्कलकोट रोड परिसरातील स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं सहकार्य करावं अशी विनंती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली। यावेळी उदय सामंत म्हणाले की अक्कलकोट येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर विशेषतः बृहन्मठात दर्शनासाठी आलोय। महाराजांनी सांगितलेली सर्व कामं आपल्या लक्षात असून ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली। या स्वागत समारंभाला मठातील विद्यार्थी, शिक्षण संस्थेचे शिक्षक, भक्तगण आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। धार्मिक वातावरणात झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं। जय मंगलम जय मंगलम जय नमः पार्वतीश महादेव जगद्गुरु पंचाचार्य महाराज की। थोडं मागे सगळे कॅमेरा। एक मिनिट सर जरा श्री सद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। छोट्या साहेबांना आशीर्वाद, आपला आशीर्वाद सदैव त्यांच्यावर असायला पाहिजे। ते खूप इतका धोरपड काम करतात त्यांनी, आणि तसंच आपलं संस्थाचं काही मागणी आपल्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आपण ज्या या कॅम्पामध्ये जवळजवळ 7-8 हजार विद्यार्थी या कॅम्पामध्ये असतो, त्यानिमित्ताने एकच मार्ग आपल्याला आहे, त्या तिथून जायला थोडा उशिरामध्ये लोकांना त्रास होते, तर मुलांना सुद्धा त्रास होतो। त्यानिमित्ताने आपण एक मागणी आपल्याकडे ठेवलेला आहे, ते अवश्य आपण ते व्यवस्था करून दिलं तर भर होईल एवढंच आपण आपल्या याच्यामध्ये सांगत आहोत। आणखीन आपलं काही संस्था मोठं असल्यामुळं म्हणजे आपण प्रथम योगराजन शिवाचार्य स्वामीजी समाज कामासाठी वेगळा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। त्यानिमित्ताने एक स्मशानभूमीचं सुद्धा आपण जे मालक साहेबांनी, विजयकुमार देशमुख यांनी आपल्या लिंगायत समाजाला स्मशानभूमी पाहिजे म्हणून त्यांनी मागणी केली होती, त्यामार्फत मध्ये आपल्या संस्थेकडे त्या सेवा करण्यासाठी एक संधी भेटेल, त्याचं सुद्धा आपल्याकडे निवेदन दिलेलं आहे। ते सुद्धा आपण बघून आपल्या सेवा करण्याच्या बृहन्मठ होडगी संस्थेला तर भर होईल एवढंच आपण सांगू। आपला समय अभाव असल्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा जगदादे जगद्गुरु पंचाचार्यांच्या सद्गुरुमंडळ आशीर्वाद आपण सांगत आपला आशीर्वाद सुद्धा देशमुख साहेब, मेत्रे साहेब, मंगेशजी आदी सर्व सहकारी, संस्थांचे सर्व पदाधिकारी, खरं तर आज योगायोगाचं आहे की मी 15-20 दिवसापूर्वी मंगेशजींच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलवर स्वामीजींशी बोललो होतो, आणि आज मेत्रे साहेबांच्यामुळं स्वामीजींचा आशीर्वाद घेण्याची संधी मला माने साहेबांना मिळाली। त्याबद्दल आम्हाला संधी दिली म्हणून स्वामीजी आता पुढचे आशीर्वाद तुम्ही मेत्रे साहेबांना द्यावे। देशमुख साहेब देखील या ठिकाणी आहेत। मी एवढंच स्वामीजी आपल्याला सांगतो की मी जे व्हिडिओ कॉलवर आपल्याशी बोललो आणि आता प्रत्यक्षात भेटलो, जे व्हिडिओ कॉलवरनं बोललोय त्याच्यामध्ये स्वतःलाही मागे आलेलो नाही। मी मंगळवारी मुंबईला गेल्यानंतर मंगेश शिवटेंशी आणि आपल्या सगळ्या संस्थेच्या संचालकांशी चर्चा करून कशा पद्धतीने ती जागा मला देता येईल उद्यानासाठी हा सकारात्मक निर्णय नक्की माझ्याकडनं उद्योगमंत्री। परंतु आज इथे आल्यानंतर आपली संस्था बघितल्यानंतर आपण आध्यात्मिक कार्य तर करताच आहात, परंतु त्याच्याबरोबर भावी पिढी घडवण्याचं देखील काम हे आम्हाला बघता आलं।
आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी स्वामीजी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मगाशी तुम्ही असं म्हटलं की देशमुख मालकांनी आणि श्रीराम मेत्री साहेबांनी सगळी कामं केली. पुढच्या वर्षी आल्यानंतर उदय सामंतनं पण केलं असं योग आला. म्हणजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि जे जे सामाजिक काम तुम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सांगाल ते करण्याचा शब्द देखील मी आज देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.